हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 4 आवर फॅमिली लेसन नंबर 1 रिलेशन्स अँड रिलेटिव्ह. रिलेशन्स अँड रिलेटिव्ह. रिलेशन म्हणजेच नाते, रिलेटिव्ह म्हणजेच काय? नातेवाईक. रिलेटिव्ह म्हणजेच काय? नातेवाईक. चला तर पाहून घेऊया. वी ऑल लिव्ह टुगेदर. आपण सगळेजण मिळून राहतो. कोण कोण? ग्रँड पेरेंट्स. ग्रँड पेरेंट्स म्हणजेच काय? आजी आजोबांना इथं काय म्हणण्यात आलेलं आहे? ग्रँड पेरेंट्स म्हटलेलं आहे. पेरेंट्स. पेरेंट्स म्हणजेच काय? पालक. आई वडील काका काकू यांना पेरेंट्स असं म्हणतात. ब्रदर्स. ब्रदर्स म्हणजेच काय? भाऊ. अँड सिस्टर्स. सिस्टर्स म्हणजेच काय? बहीण. ॲज वन फॅमिली. आपण एका फॅमिलीमध्ये, आपण एका कुटुंबात मिळून राहतो. कोणाकोणासोबत राहतो? ग्रँड पेरेंट्स, पेरेंट्स, ब्रदर अँड सिस्टर ॲज अ वन फॅमिली. हे सगळेजण मिळून आपण एक कुटुंब म्हणून राहतो. बिसाइड्स our own family, there are many relatives who are staying in a different places. हे फॅमिली सोडून, बिसाइड our own family, ही आपली स्वतःची फॅमिली सोडून, यांना सोडून अजून भरपूर असे रिलेटिव्ह असतात. आपले असे भरपूर असे नातेवाईक असतात जे दुसऱ्या प्लेसेसवर राहत असतात, जे दुसऱ्या ठिकाणी राहत असतात. रिलेटिव्हची नावं देण्यात आलेली आहे, बॉक्स देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. रिलेटिव्ह म्हणजेच नातेवाईक. रिलेशन त्यांच्यासोबत आपलं नातं काय आहे, आणि आपण त्याला मराठी हा लँग्वेज आहे, म्हणजे मदर टंग आहे महाराष्ट्रातला. तर इथं मराठीत त्यांना आपण काय म्हणतो, इथं त्यांची नावं देण्यात आलेली आहेत. चला तर पाहून घेऊया. रिलेटिव्ह मध्ये फर्स्ट वन आहे मदर्स मदर. मदर्स मदर्स म्हणजे काय? आईची आई म्हणजेच काय? मम्मीची आई. तर त्यांच्यासोबत आपलं काय रिलेशनशिप येईल? ग्रँड मदर. ती आपल्याला कोण लागेल? ग्रँड मदर लागेल. काय लागेल? ग्रँड मदर. तर मराठीत आपण तिला आजी असे म्हणतो. काय म्हणतो? आजी असे म्हणतो. दॅट आफ्टर सेकंड वन आहे फादर्स मदर. तर वडिलांची आई. तर वडिलांची आई, त्यांच्यासोबत आपलं काय रिलेशनशिप असणार आहे? ग्रँड मदर लागणार आहे. ते आपल्याला काय लागणार आहे? ग्रँड मदर. तर तिला मराठीत सुद्धा आपण आजीच असे म्हणतो. तर वडिलांच्या आईला आपण आजी म्हणतो, आईच्या आईला सुद्धा आजी म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मदर्स फादर. आईच्या वडिलांना. मदर्स म्हणजेच आई, फादर्स म्हणजेच वडील. आईच्या वडिलांना आपण ग्रँड फादर म्हणतो. काय म्हणतो? ग्रँड फादर. तर मराठीत त्यांना आजोबा असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फादर्स फादर. वडिलांच्या वडिलांना. वडिलांच्या वडिलांसोबत आपलं रिलेशनशिप असणार आहे ग्रँडफादरचं. त्यांना मराठीत आपण आजोबा असे म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मदर सिस्टर. आईच्या बहिणीला. कोणाच्या? आईच्या बहिणीला. रिलेशनशिप काय होणार आहे आईच्या बहिणीसोबत? आंट होणार आहे. ती आपली काय होणार आहे? आंट. मम्मीची बहीण आपल्याला काय लागणार आहे? आंट. तर मराठीत तिला आपण मावशी असं म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फादर सिस्टर. तर त्यांच्यासोबत सुद्धा आपलं रिलेशनशिप काय होणार आहे? आंटचं होणार आहे. तर मराठीत त्यांना आपण आत्या असे म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मदर्स ब्रदर. तर आईच्या भावाला काय होणार आहे रिलेशनशिप? आईच्या भावासोबत आपलं रिलेशनशिप अंकल लागणार आहे. तर मराठीत त्यांना आपण मामा असे म्हणतो. आणि फादर्स ब्रदर जे आहेत, म्हणजेच वडिलांचे जे भाऊ आहेत, त्यांच्यासोबत आपलं रिलेशनशिप असणार आहे अंकलचं. तर मराठीत त्यांना आपण काका असे म्हणतो. आवर अंकल्स अँड आंट्स अँड देअर चिल्ड्रन्स आर ऑल आवर रिलेटिव्स. आपले काका. अंकल्स म्हणजेच कोण? काका मामा. आंटी म्हणजेच कोण? आंट्स म्हणजेच कोण? मावशी आत्या. अँड देअर चिल्ड्रन. त्यांचे मुलं. काका मामाचे, मावशी आणि आत्याची, त्यांची सगळ्यांची मुलं. हे सगळे आपले काय होतात? रिलेटिव्ह होतात. हे सगळे आपले काय होतात? नातेवाईक होतात. देअर चिल्ड्रन्स आर आवर कझिन्स. काकाच्या मामाच्या किंवा मावशीच्या किंवा आत्याच्या मुलं. देअर चिल्ड्रन्स. त्यांची मुलं आपले काय होतात? कझिन होतात. काय होतात? कझिन होतात. म्हणजेच काय? भावंड होतात. रिमेंबर. रिमेंबर म्हणजेच आठवण ठेवा. ऑलवेज behave well with all the relatives and give them due respect.
तर सगळ्याच नातेवाईकांसोबत आपण कसं वागायचं आहे, चांगल्या पद्धतीनं वागायचं आहे, चांगलं बिहेव करायचं आहे, त्यांच्यासोबत चांगलं राहायचं आहे आणि त्यांना रिस्पेक्ट द्यायचं आहे. गिव्ह देम, गिव्ह म्हणजेच देणे, देम देम म्हणजेच त्यांना, ड्यू रिस्पेक्ट, त्यांना सुद्धा काय करायचं आहे, तिथं मान द्यायचा आहे. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेले आहे. चला तर पाहून घेऊया. फिल इन द वर्ड्स फॉर द फॉलोइंग इन युअर मदर टंग. तर खाली काही ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर मदर टंग मध्ये तुम्ही त्यांना काय म्हणता तिथं लिहा असं म्हटलेलं आहे. मदर्स इज गॉड. आईच्या आईला आपण काय म्हणतो, ग्रँड मदर म्हणतो, तर मराठीत त्यांना आजी असे म्हणतो. काय म्हणतो, आजी असे म्हणतो. आईच्या आईला आपण आजी म्हणतो. मदर सिस्टर इज कॉल्ड मावशी. आईच्या बहिणीला आपण मावशी असे म्हणतो. फादर सिस्टर इज कॉल्ड आत्या. तर वडिलांच्या बहिणीला आपण आत्या असे म्हणतो. फादर्स ब्रदर इज कॉल्ड काका. तर वडिलांच्या भावाला आपण काका असे म्हणतो. फादर्स फादर इज कॉल्ड आजोबा. वडिलांच्या वडिलांना आपण आजोबा असे म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 4 अवर फॅमिली लेसन नंबर 1 रिलेशन अँड रिलेटिव्ह हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.